आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. किसनवीर चौकात चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध. गॅस प्रश्नावरून वाई तालुका काँग्रेस आक्रमक. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आखाती देशातील युद्धाचे कारण पुढे करून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अन्यायी दरवाढीचा आणि विस्कळीत पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी वाई तालुका काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने आज सोमवार 16 मार्च 2026 रोजी वाईत चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले. नरेंद्र सरेंडर, भाजपा सरकारचा जाहीर निषेध, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देत सरकारचा धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप सिंह पिसाळ देशमुख, तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे यांनी आपल्या मनोगतात केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा समाचार घेतला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाने तहसील कचेरीत जाऊन उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सेवा दलाचे तालुका अध्यक्ष काशीनाथ पिसाळ, महिला तालुका अध्यक्ष धनश्री मालुसरे, अनुसूचित जाती जमाती सेलचे संभाजी कांबळे, राजकुमार जगताप, प्रकाश शिंदे, अशोक नवघने, मंजिरी पाणसे, फयाज बागवान, जयदीप शिंदे, प्रवीण क्षीरसागर, ज्योती जगताप, सचिन काटे, विहार पावसकर, गणपत फरांदे, शारदा पिसाळ यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवखरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.